नमस्कार फ्रेंड्स, आज आपण किचन काउंटरटॉपवरील सुबक मांडणी बघूया। हा किचन काउंटर यू शेपमध्ये आहे। मी किचन काउंटरवर अशा वस्तू ठेवणार आहे की ज्या नेहमी लागतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला कामात खूपच मदत होते आणि कामासाठी आपण मोटिवेट देखील होतो। तिला मी मायक्रोवेव्ह ठेवले आहे आणि त्याच्यावर हा जो व्हाईट स्टँड दिसतो आहे तो 3 टायर आहे, पण मी त्याचा बाकीच्या शेल्फचा उपयोग दुसरीकडे केला आहे आणि इथे फक्त एकच शेल्फ ठेवलेला आहे। शेल्फवर मी नेहमी लागणारे ट्रे हँडी ठेवते। शेजारीच मी फूड प्रोसेसर ठेवले आहे जे मला फ्रिक्वेंटली लागते। मायक्रोवेव्हच्या पलीकडे मी एक छोटीशी रॅक ठेवली आहे ज्याच्यावर मी चहा साखरेचे डबे आणि तूप याचा डब्बा ठेवला आहे। तर खालच्या साईडला चपातीसाठी लागणारे तेल आणि नेहमी लागणाऱ्या इतर वस्तू ठेवलेल्या आहे। ते सर्व ठेवण्याच्या आधी मी खाली व्हाईट कलरचे नायकाचे तुकडे कापून ठेवले आहे, म्हणजे रॅक खराब होत नाही आणि सारखी धुवावी पण लागत नाही। मसाल्याचा डब्बा मी ट्रॉलीमध्ये किंवा कपाटात न ठेवता साईड कॉर्नरलाच ठेवते, म्हणजे ट्रॉली किंवा कबर्ड खराब होत नाही। स्वयंपाकात मसाल्याचा डब्बा सारखा आपल्याला काढावा लागत असतो। फूड प्रोसेसरच्या शेजारी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्व ऋतूमध्ये लागणारी माझी प्रेशियस केटल मी ठेवलेली आहे, जी की मला स्वयंपाकात खूपच मदत करते। बाकी या कॉर्नरच्या काउंटरला मी चाकू आणि पिलरचा स्टँड, चमच्यांचा स्टँड, ऑलिव्ह ऑइल, व्हिनेगर, मोठा चमच्यांचा स्टँड आणि किचनमध्ये नेहमीच उपयोगात येणारे एअर फ्रायर ठेवले आहे। एअर फ्रायर आणि फूड प्रोसेसरला मी आवर्जून नेहमी कव्हर ठेवते, म्हणजे ते खराब होत नाही आणि सारखे पुसावे देखील लागत नाही। या काउंटरला मात्र मी कुठलेच साहित्य ठेवले नाही, जेणेकरून ही जागा मला कुकिंग आणि चॉपिंगसाठी उपयोगात येते। तर अशी आहे माझ्या यू शेप किचन काउंटरची सुबक मांडणी। तुम्हाला आवडली का? नक्की कळवा। आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू व्हेरी मच।